खुशियों की यात्रा बनी मौत का सफर। बापू गांव हादसे पर सियासत गरम। सत्ता पक्ष के बाद अब कांग्रेस और एनसीपी भी मैदान में। पालघर जिले के दहानू तालुका से एक बार फिर दिल दहला देने वाली तस्वीरें सामने आई हैं। कुछ समय पहले हुए भीषण सड़क हादसे को लेकर अब राजनीतिक सरगर्मियां तेज हो चुकी हैं। जहां एक तरफ सत्ताधारी पक्ष पहले ही घायलों के मुफ्त इलाज और पीड़ित परिवारों की सहायता की जिम्मेदारी ले चुका है, वहीं अब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और ऑयल इंडिया कांग्रेस कमेटी यानी AICC के नेता भी बापू गांव पहुंच चुके हैं। इस दर्दनाक हादसे में शादी समारोह में शामिल होने जा रहे 13 लोगों की मौत हो गई, जबकि 50 से ज्यादा लोग गंभीर रूप से घायल बताए जा रहे हैं। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 पर तेज रफ्तार ट्रेलर मौत बनकर आया और सामने चल रहे आयशर टेम्पो को इतनी जोरदार टक्कर मारी कि मौके पर चीख पुकार मच गई। टेम्पो के परखचे उड़ गए, सड़क पर बिखरे सामान, घायलों की दर्दनाक चीखें और अपने लोगों को तलाशते परिवार, पूरा इलाका कुछ ही मिनटों में मातम में बदल गया। स्थानीय ग्रामीण सबसे पहले मदद के लिए आगे आए। घायलों को तुरंत अलग अलग अस्पतालों में भर्ती कराया गया, लेकिन कई लोगों ने अस्पताल पहुंचने से पहले ही दम तोड़ दिया। सूत्रों के मुताबिक कई घायलों की हालत अब भी गंभीर बनी हुई है। इस दर्दनाक हादसे के बाद राजनीतिक हलचल भी तेज हो गई है। कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारियों ने बापू गांव पहुंचकर पीड़ित परिवारों से मुलाकात की और उन्हें सांत्वना दी। कांग्रेस जिलाध्यक्ष कैप्टन सत्यम ठाकुर ने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यानी NHAI पर गंभीर सवाल खड़े किए। उन्होंने आरोप लगाया कि सड़क सुरक्षा में भारी लापरवाही और अव्यवस्था की वजह से निर्दोष लोगों की जान गई है। अगर हाईवे सुरक्षित होता तो आज तेरा घरों में मातम नहीं होता। NHAI की लापरवाही ने मासूम लोगों की जान ले ली। जिम्मेदारों पर मनुष्यवध का मामला दर्ज होना चाहिए। वहीं राष्ट्रवादी कांग्रेस के जिलाध्यक्ष आनंद भाई ठाकुर ने पीड़ित परिवारों को हर संभव सहायता का भरोसा दिया। उन्होंने हादसे में जान गंवाने वाले लोगों के बच्चों की पढ़ाई की जिम्मेदारी लेने की घोषणा की। उनकी इस घोषणा के बाद कई परिवार भावुक नजर आए। हादसे के बाद पूरे इलाके में प्रशासन और हाईवे व्यवस्था के खिलाफ भारी नाराजगी देखने को मिल रही है। स्थानीय लोगों का कहना है कि राष्ट्रीय महामार्ग पर लगातार हादसे हो रहे हैं, लेकिन सुरक्षा व्यवस्था को लेकर कोई ठोस कदम नहीं उठाए जा रहे। फिलहाल घायलों का इलाज जारी है, परिवारों का रो रो कर बुरा हाल है और पूरा पालघर न्याय की मांग कर रहा है। अब सबसे बड़ा सवाल यही है, क्या इस हादसे के जिम्मेदारों पर कार्रवाई होगी? क्या पीड़ित परिवारों को इंसाफ मिलेगा? महाराष्ट्र तक टीवी न्यूज से माधव ताल्हा की रिपोर्ट। घडलेल्या दुःखद घटनेमुळे अनेक कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत। त्यांना जे काही थोडी मदत करता येईल किंवा सहकार्य करता येईल ते करण्याचा प्रयत्न सर्वच सार्वजनिक हितामध्ये काम करणाऱ्या संस्थेचे पक्षांची चालू आहे। आम्ही देखील आता वेदांतामध्ये जाऊन आलो, तिथली व्यवस्था बघून आलो। इथेही ह्या मुली आहेत, त्यांचं शिक्षणाची सर्व पालकत्वाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि आमच्या संस्थेमार्फत आम्ही घेतलेली आहे। बेलकर सर, मुकणे सर आणि आमची मंडळी ते फॉलोअप घेतील। अर्थात इतर मंडळी, इतर संघटना देखील त्या दृष्टीने त्यांना सहकार्य करतात। काही मुली 3री 4थीमध्ये वगैरे आहेत, त्यांच्या घरामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत, तर त्यांनाही सहकार्य करण्याचा त्या सर्व मंडळीने मान्य केलेलं आहे। आणि आम्ही आमच्या संस्थेमार्फत सगळ्यांना पालकत्व या ठिकाणी घेण्यासाठी सांगितलेलं आहे। ज्यांना शैक्षणिक काही अडचण असेल तर त्यांना आमच्या आश्रमशाळेमध्ये, आमच्या हायस्कूलमध्ये, ज्युनियर कॉलेजमध्ये सगळीकडे त्यांची पूर्ण जबाबदारी संस्थेचा अध्यक्ष म्हणून आमच्या संस्थेच्या वतीनं मी स्वीकारत आहे, माझी सर्व मंडळी स्वीकारत आहे। अशा वेळेस विषय उचलायचा नव्हता, पण ह्या लोकांचा राग बघता म्हणजे ह्यांच्या मनात जो राग असा आहे की एवढी मोठी दुर्दैवी घटना झाली आणि प्रशासन असो की इतर राजकीय पक्ष असो सत्तेधारी, ते फक्त गावकऱ्यांवरती दोष टाकतात की रॉंग साईडने ट्रक होता म्हणून हा अपघात झाला। तसं मिळत नाही। ह्या लोकांनी ती स्पष्टता आज मला इथे दिलेली आहे की तो रॉंग साईड नव्हता, तोच एकमेव रस्ता आहे ह्यांच्यासाठी त्या मार्गे जाण्यासाठी। NHAIनी सर्व्हिस रोड, साधा सर्व्हिस रोड किंवा इंटरसेक्शनच्या कटसुद्धा या गावासाठी तिथे दिलेला मिळत नाही आणि नाइलाजाने त्यांच्याकडे तोच एकमेव रस्ता आहे की त्यांना तो रस्ता वापरून मग हायवेला जावं लागते गुजरातकडे किंवा मुंबईकडे। अजून एक लक्षात असं आलेलं आहे ज्याची चौकशी व्हावाशी की ट्रक ड्रायव्हर तो तर मला असं समजलं आहे की तो याच्यात होता, म्हणजे अल्कोहोल टेस्ट त्याचा पॉझिटिव्ह आलेला आहे।
आणि त्याच्या पाठीमागे पण काही सरकारी पोलीस यंत्रणा किंवा RTOची यंत्रणा होती, कारण तो मागे असं समजलं आहे की मागे बॅरिकेड तोडून चेकपोस्टच्या तो धावपळ करत होता खूप स्पीडने, आणि म्हणून त्याच्याच ट्रकने ही घटना घडली जे आमच्या गावकऱ्यांसोबत. तरी 2 मागणी विरोधी पक्ष म्हणून मी गंभीरपणे मागतो की प्लीज गावकऱ्यांवरती तुम्ही दोष टाकू नका. नाईलाजाने त्यांना तो रस्त्याचा वापर करावा लागला. NHAच्या कर्मचाऱ्यांवरती तुम्ही गुन्हा दाखल करा आणि पर्यायी सर्व्हिस रोड तुम्ही पावसाळ्याच्या आत, अजून 15-20 दिवसच राहिलेले आहेत, पाऊस आला की परत 3-4 महिने काही काम होणार नाही. पर्यायी सर्व्हिस रोड तुम्ही तिथे करून घ्या. आणि अजून यांच्या दुखावरचा गुंडर हे गेलेला मिळत नाही. दिवसकार्य अजून इथे आहेत. खरी श्रद्धांजली या गावकऱ्यांना त्यांना हीच होऊ शकते की प्रशासन म्हणून आपण काहीतरी नुसतं घोषणा न करता पर्यायी मार्ग त्यांना करून द्यावं. दोषींवरती कारवाई करा. त्या ट्रक ड्रायव्हरची चौकशी करा, मालकाची चौकशी करा आणि आपण NHAच्या इथे संबंधित अधिकाऱ्यांवरती पण चौकशी लावून एकदा कारवाई करा. ही एक काँग्रेस पक्षाकडून माझी मागणी आहे जिल्हाध्यक्षांना.